कागल तालुक्यातील वंदूर इथं जनहितासाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या कार्यस्थळी दत्तपाठ पारायण सोहळा उत्साहात पार पडला। परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात दैवी आशीर्वाद, श्रद्धा आणि जनसहकार्याच्या बळावर रुग्णालयाचं कार्य पूर्णत्वाकडे जात असल्याचा संदेश देण्यात आला। परमात्मराज अधिष्ठानच्या वतीनं वंदूर इथं रुग्णालय उभारलं जात आहे। रुग्णालय निर्माणस्थळी दत्तपाठ पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। वैश्विक मंत्राचा जप, दत्त नामजप, श्री दत्तपाठातील स्तोत्रांचं मराठी भाषांतर वाचन तसंच महाआरती करण्यात आली। कुठल्याही कार्याला दैवी आशीर्वाद लाभला तर अशक्य गोष्टीही शक्य होतात। जनसामान्यांच्या संकल्पनेतून आणि सामूहिक सहकार्यातून हे रुग्णालय उभारलं जात आहे। रुग्णाला बरं करण्यासाठी औषधं जितकी आवश्यक आहेत तितकीच ईश्वरी प्रार्थना आणि आशीर्वादाची गरज असते, असं परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी नमूद केलं। ग्रामीण भागात आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणं ही काळाची गरज आहे। खेड्यापाड्यातील जनतेसाठी स्थानिक पातळीवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत, असं त्यांनी नमूद केलं। विज्ञानाच्या जोडीला अध्यात्माची साथ आवश्यक असल्याचं सांगत आरोग्याचं महत्त्व अधोरेखित केलं। आर्थिक पाठबळ देणारे उद्योजक, वास्तू उभारणारे अभियंते, डॉक्टर आणि सर्वसामान्य जनतेच्या निष्ठेमुळे ही वास्तू पूर्णत्वाकडे वाटचाल करत असल्याचं त्यांनी नमूद केलं। कार्यक्रमात विविध क्षेत्रातील डॉक्टर, उद्योजक, मान्यवर आणि देणगीदारांचा परमपूज्य परमात्मराज महाराज आणि देवीदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। श्रीराम महाराज, नामदेव महाराज, अमोल महाराज, ज्ञानेश्वर महाराज, चिदानंद महाराज, श्रीधर महाराज, समाधान महाराज, मारुती महाराज आणि युवा वर्गानं कार्यक्रमाची व्यवस्था सांभाळली। वंदूर, मत्तिवडे, सुळगाव, शेंडूर, शंकरवाडी, अणूर, म्हाकवे, कागल, राधानगरी, भुदरगड, निपाणी, कोल्हापूर, मिरज, सांगली आणि पुणे परिसरातून आलेले भाविक दत्तपाठ पारायण सोहळ्यात सहभागी झाले होते।